सावी, तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ द्यायचं नाही असं ठरवून तुझ्यासाठी ही रूम सजवली होती. आता तुझ्याशिवाय कसा आत जाऊ मी? काय चाललंय हे सगळं? सावीची रूम कोणी रिकामी केली? आई, आई काय हे सगळं? अरे खोलीतून सावीचं सगळं सामान बाहेर कोणी काढलं? अगं अजून 12 तास नाही झाले तिला घरातनं जाऊन आणि तिचं घरातलं अस्तित्वच मिटवलं. कोणी केलंय हे सगळं? मीच केलंय सगळं. धैर्य आता खूप भडकणार आहेत. ह्या बाईची हिंमत कशी होते सगळं करून चौरून वरून मीच केलंय असं सांगायची? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू मला सांगितलंस की सावीचं आता त्या हॉस्पिटलमध्ये असणं योग्य आहे, मी मान्य केलं. पण ती घरातनं बाहेर जाताच तिचं इथलं अस्तित्वच मिटवून टाकलंय की. मला असं वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून. धैर्य थांब. आधी मला विचार तरी मी असं का केलं ते. त्यांना काय फरक पडणार आहे? पडणार. माझ्या मुलाने सत्य जाणून न घेता माझ्याबद्दल गैरसमज केलेला मला नाही चालणार. सावीची सगळी खेळणी, चित्रकलेच्या वह्या, सगळं काही मीच फेकून दिलंय. मला त्या आठवणी घरात नको होत्या. हो, कारण मला नाही वाटत त्या गोष्टींची तिला परत गरज पडेल. कारण सावी आता पूर्णपणे बरी होऊनच या घरात येणार. मग त्या अभद्र आठवणी तरी कशाला ठेवायच्या घरात? गेली कित्येक दिवस तुम्ही दोघांनी फक्त दुःखच बघितले. आधी त्या दरोडेखोरांच्या तावडीत सापडला, त्यानंतर सावीच्या पप्पांचा तो ऍक्सिडेंट, आणि आता सावीची ही अशी अवस्था. पण माझी खात्री, आता हे सगळं संपणार आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे, तुझ्या प्रेमामुळे सावी परत नीट होऊन घरी येणार. मला असंच वाटतंय म्हणून मी हे सगळं केलं. तरी मी तुला चुकीची वाटत असेल तर मग नाही, माझं चुकलं. मी असं चिडायला नको होतं तुझ्यावर. नाही रे बाळ,
तुझ्या जीवाची होणारी घालमेल मला कळते. शेवटी आई आहे रे मी तुझी. तुझ्या भल्याचाच विचार करणार मी. फक्त माझ्यावर शंका नको घेऊस. सॉरी. मी तुला असं दुखवायला नको होतं. सॉरी काय म्हणतोयस? सॉरी म्हणायची गरज नाहीये धैर्य. माझ्यावर विश्वास ठेव, एवढंच म्हणायचंय मला. आणि आता जाऊन आराम कर. हो. अच्छा, म्हणजे मानलं पाहिजे ना तुम्हाला. कसली भारी ऍक्टिंग केली आहे तुम्ही. वा. माझ्या धैर्याला परत मिळवण्यासाठी मी असे कितीही अश्रू ढाळू शकते. धैर्य अजून आपल्या नाटकामध्ये किती फसणार आहे सांग की. नाही तू आज त्याला घेऊन आलीस घरी, पण परत हॉस्पिटलला जाणार नाही याची खात्री काय? म्हणूनच मला धैर्याला हॉस्पिटलपासून लांब ठेवायचंय. कारण तो जर लांब राहिला तर त्या सावीचा मला बरोबर बंदोबस्त करता येईल. डॉक्टर साहेब नमस्कार. काय म्हणतोय आमचा पेशंट? अहो काय म्हणणार, जसं चालू आहे तसंच चालू आहे. सारखं फ्रेंडचा घोषा लावलाय. अहो मग तुम्ही काय करताय? घडवा ना काहीतरी. म्हणजे तिला शॉक ट्रीटमेंट वगैरे द्या. काय फक्त काही झालं ना तरी आमचा पेशंट घरी